श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत संगतीचे परिणाम. तर संगत कशी असावी? संगत कशी असावी? ती कुणासोबत करावी? कशी करावी? तसेच चांगल्या संगतीचे परिणाम काय? त्यामुळे काय होते? संगत कुणाची करावी? नेमकं संगतीमुळे काय होतं? वाईट संगतीचे परिणाम काय? त्यामध्ये आपण संगत कशी असावी हे पाहणार आहोत. तर संगत ही चांगल्या माणसाची असावी. मग चांगली माणसं कोण? हा प्रश्न आपल्याला पडेल. तर चांगली माणसं म्हणजे जे सर्वांचं भलं व्हावं, त्यानंतर आपलं व्हावं असा विचार करणारे लोक म्हणजे चांगली माणसं. पण या कलियुगात अशी माणसं कुठे कशी भेटणार? पण अशी माणसं आहेत. हो, अशी माणसं आजही आहेत. त्यामुळेच तर हे जग चालू आहे. चांगली माणसं बघा आणि त्याची संगत करा. चांगल्या संगतीच्या माणसाची जशी मानसिकता असते त्याप्रमाणे आपलीही मानसिकता त्याच्याप्रमाणे होऊ लागते. थोड्याफार प्रमाणात तरी या गोष्टीचा परिणाम हा आपल्या वर्तणुकीवर होतो. समोरचा माणूस कसं वागतो याचा किंचित यत्किंचित तरी थोडासा तरी परिणाम आपल्या वागण्यावर, आपल्या जीवनावर आणि आपल्या भविष्यावर होत असतो. वर्तमान काळामध्ये आपण जे करत आहोत त्याचा परिणाम हा आपल्या भविष्यावर होत असतो. तसेच संस्कारात जीवन ही काळाची गरज आहे. आज तुम्ही पैसा कितीही कमवाल, पण संस्कार तर फार महत्त्वाचे आहेत ना. त्यामुळे संस्कार घडण्यासाठी तुम्हाला चांगल्या माणसाचीच संगत करावी लागेल. जर तुमचे संस्कार चांगले असतील, तुमची वागणूक चांगली असेल, तर तुमची मुलं बाळही त्याप्रमाणे वागू लागतील. घरचं वातावरण जर आनंदी आणि निर्मळ असेल तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर, तसेच आपल्या मुलांबाळावर, आपल्या आर्थिक आणि प्रत्येक गोष्टीवर होत असतो. जर घरचं वातावरणच व्यवस्थित नसेल तर तुमचं काम करण्यात मन लागणार नाही. काम जर तुम्ही केलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक क्षमतेवर होऊ शकतो. त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत ज्या संगतीवर अवलंबून आहेत. संगतीमुळे तुम्ही चांगले वागाल तर तुमच्या प्रत्येक गोष्टीवर चांगल्या गोष्टीचा चांगला परिणाम दिसून येईल. तुमची मुलं घडतील, सर्व काही गोष्टी होतील. मित्र असतील, पत्नी असेल, पती असेल, आईवडील असतील, मुलं बाळं असतील, ते जर समजूतदार राहिले तर तुमचं जीवन सुखकर होईल. आणि हे सर्व होण्यासाठी सुरुवात तुम्हालाच करावी लागेल. कारण घरातला कर्ता पुरुष हा जर शांत आणि सगळ्या गोष्टी बाळगून असेल तर घराला स्वर्गाचं रूप येतं. तसेच स्त्रीचाही त्यामध्ये भाग असतो. जर माणूस चांगला असेल तर बाईही चांगली राहते आणि बाई चांगली असेल तर माणूस चांगला राहतो. हे पती पत्नी ही एका गाडीची दोन चाके आहेत. एक जरी घसरलं तर गाडी चालू शकत नाही. त्याचप्रमाणे दोघांनाही समान वागावं लागेल. त्यामुळेच सर्व काही ठीक होईल. तसेच तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या या प्रवासाच्या सोबती होण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एका विषयासह, ज्यामध्ये आपण संगत कुणाची करावी हे पाहणार आहोत आणि का करावी पाहिलं आहे. आणि नंतरही काहीतरी नवीन असा टॉपिक घेऊन येऊ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.